नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी यापेक्षा वेगळे काय सांगावे. स्वातंत्र्यपूर्व काळ असूनही ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले व महिलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून शिक्षिका बनविले असे महात्मा ज्योतिबा फुले. महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले. गोरगरीब अनाथ मुलांना शिक्षण मिळावे म्हणून यांनी अपार कष्टातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली असे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णा. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज. दलित असूनही ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर अनेक पदव्या प्राप्त केल्या व राज्य घटना लिहिली असे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या थोर व्यक्तींना अभिवादन करून मी माझा आजचा विषय मांडते. नमस्कार, मी अन्वी संजय गर्जे, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा करंजेची विद्यार्थिनी. यश कल्याणी सेवा भवन तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माझा विषय आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. कोणत्याही देशातील प्रगती ही त्या देशातील सुशिक्षित ज्ञानी लोकांवर अवलंबून असते. शिक्षण नसलेल्या देशांची आज खूप वाईट अवस्था आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात शिक्षण हे सर्व थरापर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या आपला देश हा खूप मागे होता. परंतु यामध्ये आता झपाट्याने बदल होताना दिसत आहे. 17व्या शतकाच्या अखेरीस आपल्या देशात आलेले इंग्रज हे केवळ शिक्षणाच्या जोरावरच आपल्या बलाढ्य देशाला गुलाम बनवतात व स्वतः या देशाचे राज्यकर्ते बनतात. ज्या देशांनी इतर देशांना गुलाम बनवले ते केवळ शिक्षणाच्या जोरावरच. लेखक व कथाकार शंकरराव खरात यांच्या अडाणी या पाठातून शिक्षणाचे महत्त्व समजून येते. रामा नावाचा एक गृहस्थ त्याला आलेले पत्र वाचून घेण्यासाठी तो मास्तरांच्या घरी जातो, कारण तो निरक्षर असतो. पत्र वाचून घेण्याच्या बदल्यात त्याला ढिगभर लाकडे फोडावी लागतात. केवळ 2 ओळींचे पत्र वाचता येत नसल्यामुळे त्याला गुलामासारखी वागणूक मिळाली व लाकडे फोडून झाल्यावर मास्तर जेव्हा पत्र वाचतात तेव्हा त्याला समजते की त्याच्या बहिणीला देवाज्ञा झाली आहे. हे ऐकून त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू हे शिक्षणाचे महत्त्व सांगतात. हे शिक्षणाचे महत्त्व सांगतात. पाकिस्तानात जन्मलेली मुलगी जेव्हा आतंकवादी मुलींना शिकण्यास विरोध करतात तरीही ती शिक्षणासाठी शाळेत जाते. याचा राग आल्याने आतंकवादीच्या डोक्यात गोळी झाडतात व ती बेशुद्ध पडते. परंतु पुढील उपचार इंग्लंडला होऊन तीच मुलगी वाचते व जगभर प्रसिद्ध होते व युनोची मध्य मुलींच्या शिक्षणासाठीची ग्रँड अँबॅसिडर बनते. ती मुलगी म्हणजे मलाला युसुफझाई. पुढे तिला शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळतो. ही ताकद केवळ आणि केवळ शिक्षण व शिक्षणाचा ध्यास घेतल्यानेच मिळते. मातृभाषेबरोबरच आपल्याला जगाशी स्पर्धा करण्यासाठी जागतिक भाषाही अवगत असणे हे आवश्यक आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा सुद्धा खूप आवश्यक आहे. 18 विश्व दारिद्र्य व मागास समाजात जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होतात. ही जादू काही नशिबाची किंवा कोणत्याही चमत्काराची राजकीय वारशाची नसून हे केवळ शिक्षणामुळेच शक्य झाले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जागतिक पटलावर उमटले गेले. शिक्षणाविना माणूस हा पशु समान असतो. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे, त्यामुळे शिक्षणाशिवाय तर नो उपाय नाही. गरीब कुटुंबात जन्मलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होतात व मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. हे केवळ शिक्षणामुळेच. आपण गरिबीत जन्माला आलो हे आपल्या हातात नसते. आपण गरिबीत जन्माला आलो हे आपल्या हातात नसते, परंतु गरिबीवर मात करून उंचाईचे शिखर गाठणे हे आपल्या हातात असते आणि ते केवळ शिक्षणामुळेच शक्य होऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरचा बिरुदेव डोने हा मेंढपाळाचा मुलगा. तो IPS अधिकारी बनतो ते केवळ शिक्षणामुळेच. शिक्षण ही एक अशी प्रणाली आहे जी आयुष्यभर आपण आत्मसात करू शकतो. त्यामुळे असे म्हणतात की शिक्षण